पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पनवेल नवी मुंबई पत्रकार संघाच्या वतीने शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल येथे 21 गरीब आणि गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. औचित्य होते ते म्हणजे पनवेल नवी मुंबई पत्रकार संघाचे मयूर तांबडे यांच्या वाढदिवसाचे. यावेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील, डॉक्टर गिरीश गुणे, माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, भाजपचे सुनील सिन्हा, महाराज मोहन जोशी, नगरसेवक सुमित झुंजारराव, भावना ग्रुपच्या अपर्णा शहा, सामाजिक कार्यकर्ते योगेश तांबोळी, सामाजिक कार्यकर्त्या हर्षला तांबोळी आदी मान्यवर उपस्थित होते. गेल्या वर्षी पनवेल नवी मुंबई या पत्रकार संघाकडून आदिवासी आणि गरीब विद्यार्थ्यांना 33 सायकलचे वाटप करण्यात आले होते. याचबरोबर शालेय साहित्य, वह्या, पेन, दप्तर आदींचेही वाटप करण्यात आले. यावेळी सर्वच उपस्थित मान्यवरांनी मयूर तांबडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन पनवेल नवी मुंबई पत्रकार संघाचे कौतुक केले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी अध्यक्ष मयूर तांबडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच या पत्रकार संघटनेचे विशेष कौतुक करत अशाच प्रकारे त्यांचा इतरांनी देखील आदर्श घ्यावा असे सांगितले. डॉक्टर गिरीश गुणे यांनी देखील आपल्या भाषणात पनवेल नवी मुंबई पत्रकार संघटनेचे आभार मानत संघटना करत असलेल्या समाजसेवेबद्दल विशेष कौतुक केले. एक वर्ष पत्रकारिता करत असताना पनवेल असेल किंवा आजूबाजूचा परिसर असेल येथील समस्या मांडण्याचा प्रयत्न केला. त्या समस्या आमदार साहेब असतील, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर असतील यांच्या माध्यमातून त्या सोडवल्या देखील गेल्या. मात्र आज समाजातील जे गरीब गरजू नागरिक आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करता यावं या पत्रकारितेच्या माध्यमातून आहे. गतवर्षी आम्ही 33 सायकलचं वाटप केलं होतं आणि यावर्षी शिलाई मशीनचं वाटप करावं असं गेल्या वर्षी आम्ही सुचवलं आणि तो संकल्प आज पूर्ण करत आहोत. वास्तविक पाहता 25 शिलाई मशीनचं वाटप करण्यात येणार होतं, मात्र 21 शिलाई मशीनचं वाटप आज आम्ही करत आहोत. गरजू महिला आहेत त्यांना शिलाई मशीन आमदार साहेबांचे हस्ते आज वाटप करत आहोत. आनंद होत आहे. यापुढे देखील संस्थेचं कार्य असंच पुढे चालू राहील आणि पुढच्या काळात वृक्ष लागवड असेल किंवा आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या पुस्तक वाटप असतील यासारखे अनेक कार्यक्रम आम्ही आमदार साहेबांच्या माध्यमातून घेणार आहोत. धन्यवाद. पनवेल नवी मुंबई पत्रकार संघाच्या वतीनं आज आपल्या या पत्रकार संघाचे अध्यक्ष मयूर तांबडे यांच्या 21 37 आहे कोणी का सर यांच्या 37व्या वाढदिवसाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज या ठिकाणी संपन्न होणारा आपला हा सामाजिक कार्यक्रम आणि या कार्यक्रमासाठी आपल्यामध्ये उपस्थित असणारे महापालिकेचे महापौर सन्माननीय नितीन पाटीलजी, आपल्या या संघाचे अध्यक्ष मयूर तांबडे, इथं उपस्थित असणारे आपले पदाधिकारी दीपक तांबडे, लालचंद यादव, मिलिंद खारपाटील, रमेश गोळेजी, अशोक गुर्डेजी, समीर वेशवीकर, दीपक जगे, पंकज तांबडे आणि आपले सर्व सहकारी या ठिकाणी ज्यांना या शिलाई मशीनचं वाटप करण्यात येणार आहे अशा पनवेल तालुक्यामध्ये आपल्या भगिनी आणि उपस्थित या कार्यक्रमासाठी आपले सर्व आप्तेष्ट, स्नेहीजन, सर्व विविध पत्रकार, सर्व सहकारी भगिनी आणि उपस्थित बंधू गोळेचा बसात मला सदस्य केले तुम्ही उघडच लागतात. या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांच्या सोबतीनं मी मयूर तांबडे यांना त्यांच्या 37व्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा देतो आणि त्यांनी आणखीन 63 वाढदिवस असे जल्लोषात साजरे करावे अशा त्यांना आपणा सर्वांच्या बरोबर शुभेच्छा देतो. तर प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये वाढदिवस हा येतोच. तो आनंदी असावा, आनंदाने साजरा व्हावा अशी आपली प्रत्येकाची इच्छा असते. मराठी भाषेचा आपलं वैभव असं आहे. आज मराठी भाषा आपला गौरव दिन आहे की इंग्रजी मधला बर्थडे कदाचित महिन्यातूनच एकदा येईल, वर्षातून एकदा येईल, पण वाढदिवस हा आपल्या आयुष्यात रोज आहे आणि रोज
आपण जर ठरवलं तर रोज केवळ आपल्या वयात वाढ होणार नाही, आपल्या संपूर्ण शारीरिक शक्तीमध्ये, मानसिक शक्तीमध्ये आणि बौद्धिक शक्तीमध्ये सुद्धा नक्कीच प्रत्येक दिवसागणिक वाढ होत राहते. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून प्रत्येक दिवस हा वाढदिवस आहे. जसं आपण एखाद्या शाळेमध्ये वाक्य वाचतो सुभाषित की माणूस हा आजन्म विद्यार्थी असतो, तसं मला असं वाटतं की आयुष्यभर माणूस किती प्रगती करेल तरी सुद्धा आम्ही ज्या विचार प्रणालीला मानतो त्या विचार प्रणालीमध्ये रामभाऊ म्हाळगीजी हे जनसंघाचे खासदार आमदार राहिलेले आहेत आणि ते नेहमी म्हणत राहायचे की आपण सगळेजण एक अपूर्णांक आहोत आणि पूर्णांक बनण्याच्या दिशेनं आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करायचा. याच पद्धतीनं आज मयूर तांबडे हे आपल्या परीनं पत्रकारिता क्षेत्रामध्ये 2 वर्ष आहेत, आपल्या परीनं सामाजिक सेवा करण्याचा प्रयत्न करतात. गेल्या वर्षी त्यांनी सायकलिंगचं मुलींना वाटप केलेलं आहे. मलाही त्यांनी सुचवलं की सायकलिंगचं वाटप केलं पाहिजे आणि मग नेरा वाजे या ठिकाणी आम्ही त्या शाळांमधून असं सायकलिंगचं वाटप केलं. जरी सायकली मी दिल्या असल्या तरी मूळ संकल्पना कोणाची तर ती मयूर तांबड्यांची होती आणि त्यामुळे त्या शालेय मुलींच्या जीवनामध्ये जर काही परिवर्तन करण्याची मला संधी मिळाली असेल तर त्याचं मूळ श्रेय हे मयूर तांबडेंना आहे आणि त्याबद्दल मी त्यांना त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांनी व्यक्तिशाही हा कार्यक्रम केला आणि हा कार्यक्रम करत असताना आपल्या परीनं समाजाला काहीतरी देण्याचा एक नवा धडा तिने आपल्या सर्व सहकार्यांच्या समोर सुद्धा ठेवलेला आहे. पत्रकार आपण म्हणतो की पत्रकार हा समाजाचा आरसा असतो. जे समाज वागतोय बोलतोय ते इतरांपुढे ठेवण्याच्यासाठी आपला पत्रकारिता क्षेत्राचा हा सर्वांनाच निश्चितपणानं एक आरसा या नात्यानं उपयोग होत राहतो. आपला समाज चांगल्या दिशेनं पुढे गेला पाहिजे, आपल्या समाजानं प्रगती केली पाहिजे, ती आपली प्रत्येकाची इच्छा आहे. पण ते घडत असताना कुठं ना कुठं तरी समाजामध्ये समतोल नसला तर त्यातून घडणार असं आहे की कुठं ना कुठं तरी समाजाच्या माध्यमातून कुठंतरी न्याय दिला जात असताना जाणतेपणानं किंवा अजाणतेपणानं कुठंतरी अन्याय घडत राहतो. तो अन्याय लोकांच्या लक्षात आणून देणं, तो दूर करणं यासाठी पत्रकार हे खूप एक महत्त्वाचा असा रोल निभावत असतात. आणि म्हणूनच पत्रकारिता क्षेत्रातलं त्या मंचावरच्या आणि समोरच्या आपणा सर्वांचं सहकार्य निश्चितपणानं उपयुक्त आहे. त्याच वेळेला या पत्रकारिता क्षेत्राच्या बरोबरीनं आपण केवळ आरसा दाखवण्याचं काम करू नये, आपण कृतीशील असलं पाहिजे. या भावनेतून पनवेल नवी मुंबई पत्रकार संघाच्या माध्यमातून आपल्या सर्व सहकार्यांना सोबत घेऊन मयूर तांबडे हा जो प्रयत्न करताय तो प्रयत्न राजकीय, सामाजिक सर्व क्षेत्रातल्या लोकांच्यासाठी सुद्धा तितकाच अनुकरणीय आहे. आज देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आणि आम्ही पाहतोय कितीतरी योजना केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या सर्वसामान्य जनतेसाठी मोदीजींनी आणल्या. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींनी त्या योजनांना आपल्या परीनं जोड दिली. म्हणजे केंद्र सरकारनं शेतकऱ्यांसाठीची योजना आणली, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना. 6,000 रुपये वर्षाला शेतकऱ्याला दिले जातात. कदाचित पनवेल सारख्या भागामध्ये ते कमी वाटत असते, 6,000 वर्षाला कमी आहे. पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपण जा, तिथे कर्ज काढल्याशिवाय बियाणं घेत नाही, कर्ज काढल्याशिवाय खत आणलं जात नाही. अशी ज्या ठिकाणची परिस्थिती आहे त्या ठिकाणी आपल्याला 6,000 रुपये सुद्धा खूप मोठे वाटतात. पण त्या 6,000 रुपयाला राज्य सरकारनं नमो किसान सन्मान योजनेची जोड दिली आणि म्हणून 6,000 आणि 6,000 12,000 रुपये आता शेतकऱ्याला मिळायला सुरुवात झाली. मला खात्री आहे की 12,000 रुपयातून निश्चितपणानं आपल्या शेतीची प्राथमिक कामं ती तरी निश्चितपणानं हातामध्ये घेता येतील.
इतकं बळ शेतकऱ्याला त्याच्या माध्यमातून मिळते. मोदीजींनी लॉकडाऊन जाहीर झाल्या अख्ख्या देशामध्ये गरीब कल्याण योजना आणली आणि त्या गरीब कल्याण योजनेतून अन्न धान्य हे देण्याच्यासाठीची सुरुवात त्यावेळेला झाली आणि त्याच्या माध्यमातून 5 किलो प्रति माणशी धान्य प्रत्येक घराघरामध्ये पिवळं रेशन कार्ड, केशर रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांना मिळायला सुरुवात झाली. पंतप्रधानांनी आरोग्याच्या योजना आणल्या, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, राज्यामधली महात्मा फुले योजना विस्तारित केली आणि त्या माध्यमातून आता या योजनेच्या माध्यमातून पिवळं रेशन कार्ड, केशर रेशन कार्ड आणि ज्याच्याकडे पांढरं रेशन कार्ड आहे अशा सुद्धा वेगवेगळ्या शस्त्रक्रियांसाठी राज्य सरकार मदत करायला लागलं. अशा वेळेला आपल्याकडून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या क्षेत्रानं सुरुवात केली आणि मला आनंद आहे की या सर्व समाजाच्या चांगल्या गोष्टी समाजाच्याच पुढे पत्रकारितेच्या माध्यमातून आणत असताना आपण केवळ एक मूक दर्शक बनून चालणार नाही, आपणही त्याचा एक भाग व्हावं अशी इच्छा आपल्या पनवेल नवी मुंबई पत्रकार संघामध्ये निर्माण झाली. मी पनवेल परिसरातल्या अनेक वेगवेगळ्या पत्रकार संघांना पाहतोय की ते सुद्धा असे सामाजिक कार्यक्रम करतायत आणि मला आनंद आहे की असे सहकार्य आम्हाला मिळत आहे. त्यामुळे या परिसरातल्या सर्वसामान्य स्थितीमधल्या गोरगरीब स्थितीमधल्या अनेकांना या कार्यक्रमाची मदत होते आणि त्यामुळे मी या कार्यक्रमाचं मयूरजी आणि सर्व सहकार्यांना सुद्धा मी या निमित्तानं तुमचा आभार व्यक्त करतो आणि असे कार्यक्रम तुमच्या माध्यमातून सातत्यानं पुढे चालू राहावे. सूर्याकडे आपण पाहिलं की सूर्याकडे पाहिल्यावरती निराश होणारा माणूस कोणीच नाही. सूर्याकडे पाहिलं, पहाटेच्या सूर्याचं दर्शन घेतलं तरी सुद्धा त्याच्यातून ऊर्जा घेणारे लोक आहेत. जल जीवनसत्व फुकटच मिळतं आपल्याला, दिवसभर प्रकाश मिळतो. ही जी ऊर्जा आहे ती आपल्याला 24 तास काम करायला उपयोगाला आहे. संध्याकाळचा अस्ताला जाणारा सूर्य सुद्धा आपल्या डोळ्यांना सुखच देऊन जातो आणि त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक असं सामाजिक कार्य ते आपल्या सगळ्यांना प्रेरणा देणारं असतं. ते सामाजिक कार्य पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा इतरांना प्रेरणा घेता यावं असं ठरेल. यासाठी मी पुन्हा एकदा म्हणजे तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या सहकार्यांना मनापासून शुभेच्छा देतो. हे काम असंच पुढे चालू राहावं. तुम्हाला परमेश्वरानं आज हे सामाजिक कार्य करण्यासाठीची ताकद दिली आणि परिवारजन तुमचे वडील आहेत तिथे, तुमच्या परिवारातील मंडळी या ठिकाणी आहेत, या सगळ्यांचा पाठिंबा तुम्हाला आहे. मला खात्री आहे की या सगळ्यांच्या पाठबळाच्या आधारावरती भविष्य काळामध्ये सुद्धा तुमच्या हातातून आणि पनवेल नवी मुंबई पत्रकार संघाच्या हातातून अनेक लोकोपयोगी कार्यक्रम होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हाला आणि या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व आदरणीय मान्यवर असे पत्रकार बंधू समोर बसलेले आणि टीव्हीवर असणारे बाकी निमंत्रित आणि महिला वर्ग यांच्यासाठी आपण हा कार्यक्रम केला आहे. रोहित तांबेच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला आठवण आहे वर्षभरापूर्वी आपण सायकल वाटपाचा कार्यक्रम छान केला होता, सिंधी परिषद वाटपाचा. आणि तिथं काही आदिवासी किंवा खूप लांबवर शाळेत जाणाऱ्या मुलांमुलींना आपण सायकल त्यांना चालत जायला लागत होतो. काही मुली 5-5 किलोमीटर जात होते. त्यामुळे अतिशय हृदय असा कार्यक्रम आपण तो मागच्या वर्षी केला. आज हा जो आपण कार्यक्रम करताय हा देखील अतिशय वेगळ्या स्वरूपाचा कार्यक्रम आहे. कारण ज्यांना ज्यांना शिलाई मशीन मिळणार आहे त्यांना ते उपजीविकेचं एक साधन होणार आहे. नुसतं उपजीविकेचं साधन न होता त्याच्याने त्यांच्या कुटुंबाला हातभार लागणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, एका महिलेला मदत करून आपण त्या कुटुंबाची प्रगती साधणार. जसं म्हणलं जातं की जर एक स्त्री घरातली किंवा एक महिला घरातली सुशिक्षित झाली तर अख्खं घर सुशिक्षित होतं. तसं हे आहे, एक महिला कमवती झाली की अख्खं घराचं स्वरूप बदलतं, घराचं स्वरूप पालटतं. आणि साहजिकच आहे की अर्थार्जन तर होतंच, पण स्वयंपूर्णच आहे. जे आज आपण आत्मनिर्भर म्हणतो देशाला करायचं, तसं हे आत्मनिर्भर कुटुंब होतं. त्यामुळं अतिशय हा छान कार्यक्रम आपण सगळ्यांतर्फे करत आहात. इनफॅक्ट पत्रकारितेचे वेगवेगळे प्रकार असतात.
कोणी शोधपत्रिका करतं, कोणी काही वेगवेगळे समाज बोधनपर पत्रिका करतं. तसं ही सामाजिक पत्रकारिता सगळ्याला म्हणजे समाजाचा भान ठेवून समाजाला लागणारी काय गरज आहे त्याचा विचार करून केलेली ही पत्रकारिता आहे. आणि त्याबद्दल मी माझ्यातर्फे आणि आपल्या सगळ्यांतर्फे आपण ह्या सगळ्या पत्रकारांचं टाळ्या वाजून अभिनंदन करतो. मयूर तांबे साहेबांच्या काय म्हणायचं त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा आपण कार्यक्रम करतोय. त्याबद्दल आपल्या सगळ्यांतर्फे त्यांचे चिंतन करूया. त्यांना ते शतायुषी आणि दीर्घायुषी व्हावं आणि उत्तम आरोग्य लाभावं अशी ईश्वरसाठी प्रार्थना करेन. आणि आपण सगळ्यांनी त्यांच्यासाठी त्यांची प्रार्थना करावी की त्यांना दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य लाभावं. समाजाची जडणघडण जी आहे पत्रकारिता हा एक महत्त्वाचा स्तंभ आहे. आणि जर पत्रकारिता चांगली असेल किंवा समाजाचा प्रबोधन करणारे पत्रकार असतील तर गुंडांना देखील भय वाटतं. गुंड म्हणजे मी असं गुंड म्हणत नाही चाकू दाखवणार आहे, वेगळ्या स्वरूपाचे सामाजिक गुंड की बाबा आपण असं वागलं तर आपल्यावर आश्रय झाले जातील, आपल्याला उघडपणे केलं जाईल. त्यामुळं समाजाला ती एक निकट आहे, समाजाची गरज आहे की आपण जे काही काम करतात ते का तर समाज सुशिक्षित राहण्यासाठी, समाज व्यवस्थित राहण्यासाठी आणि लोक व्यवस्थित वागण्यासाठी आपण हे उत्कृष्ट काम करत असतात. आणि त्याला ही जोड आता सामाजिक पत्रकारितेची लागते. म्हणजे समाजाचं भान ठेवून समाजाला लागणारी मदत देखील आपण करतात. अतिशय छान असा आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यामुळे आपण पुन्हा एकदा मदत करतो आणि इथं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र.